ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। जिल्हाभर सुरू असणाऱ्या ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिमेअंतर्गत किनवट पोलिसांनी अंबाडी इथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे परिसरामधील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने 13 मे रोजी अंबाडी इथे छापा टाकला। यावेळी आरोपी रामप्रसाद दर्शनलाल जयस्वाल यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तिथे देशी आणि विदेशी बनावटीची अवैध दारू साठवून विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली। पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे 15,140 रुपयांचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार डगवाल यांनी फिर्याद दिली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे यांच्या नेतृत्वाखाली डुकरे, डगवाल, पुरी, अन्नमवार तसेच जानगेवाड आणि अनंतवार यांच्या पथकाने केली आहे। पोलिसांच्या या कारवाईचे परिसरामधून स्वागत करण्यात येत आहे आणि अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये मोहीम आणखी तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत पोलिसांनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये जी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे अवैध धंदे चालकांचे धावे रणले। मजहर शेख, C24 तास, नांदेड।